नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. संजय पाटील भुयेवाडी यांनी उभारलेल्या आधुनिक गोठा प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पात सुमारे 40 ते 50 जनावरे असून दररोज 400 ते 500 लिटर दूध उत्पादन केले जाते. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. दूध व्यवसायाकडे केवळ पूरक व्यवसाय म्हणून नव्हे तर एक यशस्वी उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन पाटील कुटुंबियांनी सर्वांना दिला आहे. तो कौतुकास्पद आहे. दूध व्यवसायाच्या मदतीने शेती व्यवसायाला प्रतिष्ठा देण्याचे काम गोकुळच्या माध्यमातून आम्ही करत आलो आहोत. शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देण्याचे आश्वासन पूर्ण करताना 5 वर्षाच्या कार्यकाळात म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर 14 रुपये तर गाईच्या दुधाला 10 रुपये दर दिला आहे. पशुखाद्यांमध्ये कोणतीही दरवाढ न करता उलट त्यामध्ये 50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक तरुण आता सक्षम झाला आहे. यावेळी गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, सरपंच सचिन देवकुळे, शिवाजीराजे दूध संस्थेचे चेअरमन संभाजी खोत, सतीश पाटील, अमित पाटील, सरदार पाटील, सागर पाटील, विकास पाटील, तानाजी पाटील, BD पाटील, अभिजित पाटील, प्रकाश पाटील, विकास चौगले, प्रकाश खाडे, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SB9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.